के अमित कामनकरच्या बॅटमधून स्विचिट सुद्धा चांगला खेळतोय अमित कामनकर. पहिला बॉल घेऊन जाईल राहिल अन्सारी. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार, बॉलला पाठवले लॉंग लेगच्या बाहेर. अमित कामनकरने 6 रनसाठी षटकार. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, फ्लिक केला बॉलला आणि पाठवले सरळ लॉंग लेगच्या बाहेर अमित कामनकरने षटकारासाठी. षटकाराने आपलं खातं ओपन केलंय अमितने. राऊंड विकेट आपटून टाकलाय, हुक शॉट गॅप मध्ये आहे. बघितला हा बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटका, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अमित कामनकरची. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन्स आलेले आहेत. अटॅकिंग सुरुवात, अल्ट्रा ॲग्रेशन मूडमध्ये बॅटिंग करताना दिसतोय अमित कामनकर. पॉवर हिटर आहे, पॉवर फुल शॉट त्याच्या बॅटमधून आज बघितले आपण. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये अमित कामनकरने केलेली आहे प्रत्येक मॅचमध्ये आपल्या टीमसाठी. विथ द बॅट चांगली बॅटिंग. राऊंड विकेटने, राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा जॅक कॅलिस ऑफ कामन. राहिल अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर अमितसाठी. स्विचिट मारलाय मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलंय. अगोदरच माहीत होतं राहिल अन्सारीला की या ठिकाणी पटका खेळू शकतोय अमित कामनकर. आणि 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. चांगली फिल्डिंग डीप पॉईंटच्या फिल्डरच्या माध्यमातून होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 11 रन्स 11. प्रथम पारितोषिक जर आपण बघितलं या स्पर्धेमध्ये रोख रक्कम जे आहे ते स्वर्गीय मनोज गजानन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री करण मनोज म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. यावेळेस बॉल जातोय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे चषक आहेत ते स्पॉन्सर्स झालेले आहेत स्वर्गीय शकुंतला गणपत वाघ यांच्या स्मरणार्थ श्री दुर्योधन गणपत वाघ यांच्याकडून 7575 यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, ऑलराऊंडर सिरीज यासाठी हे जे पारितोषिक आहेत. चांगला फटका हवेत आहे यावेळेला. बॉल स्वीपर कवचच्या दिशेने, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. त्यानंतर बॉल स्पॉन्सर जे आहेत केसीचे अध्यक्ष अजय कमलाकर पाटील, मॅन ऑफ द मॅच जे गोल्ड मेडल दिलं जाते ते स्पॉन्सर झालेले आहे पाटील स्पोर्ट्स कुमार मितेश जगदीश पाटील यांच्याकडून. या सर्वांचं खूप खूप धन्यवाद असतील. राऊंड विकेटने पुन्हा एकदा राहील हलक्या हाताने फक्त ढकलून दिले. बॉलला बॅटचा फेस ओपन केलं होतं, दिशा दाखवली. 1 रन कंप्लीट केले आहे. 1 रनवर समाधान मानेल का? ओ थ्रो, आणखी रन मिळतील. ही चतुराई, आणखी रन मिळेल. बघूया काय होते. रन आणखीन पूर्ण होईल. ज्या ठिकाणी फक्त 1च रन हवी होती त्या ठिकाणी प्रेशर बनवलं फिल्डरवर अमित आणि प्रवीण पाटील याने. आणि अशा प्रकारे 3 रन्स पूर्ण केलेले आहेत. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर स्कोअर आहे कामन बॉईज कामन टीमचा 19 रन्स विदाउट लॉस. आणखीन 1 ओव्हर शेष आहे. 6 बॉल शेष. 2 ओव्हरचा हा सामना. फायनल मॅच. यंगस्टार ट्रॉफी 2026 हे आयोजन 40 वर्षाची ही परंपरा आपण कायम ठेवलेली आहे. आणि जवळजवळ 3री ते 4थी पिढी या ठिकाणी हे आयोजन करते. 2 टुर्नामेंट कॉमन क्रिकेटमध्ये ज्या भरपूर वर्षापासून चालू आहेत, ज्यामध्ये यंगस्टार ट्रॉफी 40वं वर्ष होतं. त्यानंतर आपण बघितलं पोमन बॉईज पोमन ट्रॉफी ज्यांचं 35वं वर्ष होतं. अत्यश्याम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो अत्यश्याम. पहिला बॉल पंच केले बॉलला कव्हरच्या वरून. मोठा लॉंग चेस आहे, नाही अडू शकणार. अडवले का बॉल? बघितला जाईल आणि अडवला जातो बॉल त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरच्या दिशेने 3चा कॉल आहे आणि 3 रन होतील का? रनआउटची संधी मात्र बॉल कॅरी करू शकला नव्हता विकेट किपर अकबर शेख. आणि 3 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. या 3 रननी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 22 वर. 22 विदाउट लॉस. 2 षटकाचा सामना आहे. 2 षटकाच्या सामन्यामध्ये 30 रन सुद्धा एक चांगलं टोटल होऊ शकते. पहिल्या ओव्हरमध्ये
19 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 10 ते 12 रन्स जर आले तर नक्कीच एक टोटल चांगलं असेल. एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. अतिशाम अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस राईट हँडर आपण बघतोय बॅटर दिसतोय हिटमॅन प्रवीण पाटील. आज प्रवीण पाटीलने सुद्धा चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. हुक आणि पुलचे जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. चला टाइमपास करू नका प्लीज. प्रवीण पाटीलला विनंती असेल कारण या नंतर आपल्याकडे बॅड लाईट आलेलीच आहे. आणखीन जर बॅड लाईट आली तर बॉल दिसणं कठीण होईल. कारण कुठल्या प्रकारची फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे सध्या या ग्राउंडवर. ओव्हर द विकेट ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. पाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. एकने टीमचा स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 23 रन. जेवढे वाईट टाकतील तेवढा टाइमपास होईल. त्यानंतर एक्स्ट्रा रन सुद्धा जातील. एक्स्ट्रा बॉल टाकावे लागतील. येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. ओव्हर द विकेटने अतिशाम पुल करायचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. मिस टाइम फटका. बॉल खाली फिल्डर आहे. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज प्रवीण पाटील इज आउट. फटका फसला प्रवीण पाटील याचा. हवेत बॉल होता. मिड विकेटला फिल्डर उभा होता. अतिशय चांगला कॅच घेतलाय मिड विकेटचा फिल्डर अरमान याने. आणि अशा प्रकारे विकेट जाते. साध होता त्या ठिकाणी. साधने अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे. 23 वर हा पहिला गडी बाद होतोय कामन बॉयज कामन टीमचा. नवीन बॅटर ह्यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. या मॅचमध्ये ओपनिंगमध्ये थोडंसं चेंजेस केलं होतं. प्रवीण पाटीलला सलामीला पाठवलं होतं मात्र जास्त काही करू शकला नाही या मॅचमध्ये. 1 वर बाद झाला आणि ऋषभ पुन्हा एकदा येतोय बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय. बॉल शेष असतील ते फक्त आणि फक्त 4. स्कोर आहे 23. 4 मध्ये कमीत कमी 7-8 रन जर आले तर नक्कीच एक चांगलं टोटल असेल. एक चांगली फाईट पाहायला मिळेल आपल्याला. अतिशाम अन्सारी पुल करायचं होतं. चुकतो फलंदाज आणि विकेट किपर अकबरचा नेम थोडासा चुकला आणि रन या ठिकाणी कंप्लीट होते. असं वाटते की अकबर थोड्याशा गोट्या कमी खेळलाय लहानपणामध्ये. कारण तुम्ही जे ग्लोव्ज घातले होते. ग्लोव्ज घालून विकेट किपिंग करताना थोडंसं वेल जातोय आपल्याला. ग्लोव्ज काढून परत हिटिंग करणं. 1 रन 2200 रुपयाने मिळते. समोर गाडी आलेली त्याची लाईट बंद करा प्लीज. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अतिशाम अन्सारी. हुकचा फटका आहे. फाईन लेगच्या दिशेने बुक केले बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. अमित कामनकर जबरदस्त. आज त्यांनी नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. कामन टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत बघितलं 2 चौकार 2 षटकारांशी खेळतोय. वैयक्तिक 27 वर बॅटिंग करतोय. टीमचं टोटल जर आपण पाहिलं 30 रन. 30 मध्ये 27 फक्त अमित कामनकरच्या नावावर आहेत. पुन्हा अतिशाम ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक आणखीन अतिरिक्त रन मिळेल. थोडंसं प्रेशरमध्ये बॉलिंग करतोय की काय अतिशाम. कारण आज भरपूर लयमध्ये चांगला टचमध्ये दिसतोय. चांगला फॉर्ममध्ये दिसतोय अमित कामनकर. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. आता आपण म्हणू शकतो की एक चांगली धावसंख्या आलेली आहे कामन बॉयज कामन टीमची. पुन्हा हुकचा फटका आहे. बॉल जाईल फाईन लेगला. मिस केलं या ठिकाणी. बॉल निघून जाईल डीप फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आणखीन एक चौकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 35 रन. नक्कीच आता धावसंख्या थोडीशी डेंजर झोनमध्ये जाताना दिसते. एक अंतिम बॉल शेष. चांगली धावसंख्या आलेली आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 18च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत कामन बॉयज कामन टीमने. न्यू स्टार कामन टीम समोर या फायनल मॅचमध्ये यंगस्टार ट्रॉफीचा चॅम्पियन कोण बनेल थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. अंतिम बॉल घेऊन जातोय अतिशाम. सरळ बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय अमान शेख. मात्र या ठिकाणी बघितलं पण 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 37 आणि 38चं टार्गेट असेल यंगस्टार स्पोर्ट मुरीगाव आयोजित यंगस्टार ट्रॉफी मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला 38 रनची आवश्यकता.
मध्ये पाठवा. स्पॉन्सर झालेले आहेत स्वर्गीय शकुंतला गणपत वाघ यांच्या स्मरणार्थ श्री दुर्योधन गणपत वाघ यांच्याकडून ज्या स्पॉन्सर्स झालेले आहेत. त्यानंतर बॉल स्पॉन्सर्स अजय कमलाकर पाटील. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं जो गोल्ड मेडल दिला जातो तो स्पॉन्सर झालेले पाटील स्पोर्ट्स कुमार मितेश जगदीश पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पवन बॉयज पवन पूर्ण टीम ज्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील. सर्व प्रेक्षक ज्यांनी चांगली उपस्थिती लावली, सर्व मान्यवर ज्यांनी उपस्थिती लावली त्यांचे सर्वांचे धन्यवाद आपण व्यक्त करूया. कारण सर्वांच्या सहकार्यानेच अशा प्रकारचे एक टुर्नामेंट आपण पूर्ण करू शकतोय आणि ते सहकार्य या सर्वांचं मिळालेलं आहे. 38ची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी आणि पहिलं षटक घेऊन येतोय महेंद्र कांबडी. महेंद्र कांबडी पहिला बॉल, चांगला फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. हार्दिक पारजी होता. थ्रो सुद्धा आपण बघितला ॲक्युरेट विकेट किपरच्या हातामध्ये. एक रन फक्त मिळते. सिंगलने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज राहिल अन्सारी. राहिल अन्सारी आणि अमान शेख ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते आणि हे अगदी ट्रम्प कार्ड खेळाडू म्हटले जातात न्यू स्टार कॉमन टीमचे. चॅम्पियन कोण बनेल? महेंद्र कांबडी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटचा मारा करतोय महेंद्र कांबडी. फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला. फील्डर त्या ठिकाणी कॅच सुटतोय आणि बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. षटकार की चौकार? चौकार. चांगला फटका. फलंदाज अमान शेख. अमान शेख एक क्लासिकल बॅटर आहे. एफर्ट जर आपण बघितलं त्या ठिकाणी उभा होता ऋषभ अचोलकरचा एफर्ट आपण बघितलं. भरपूर एफर्ट केलं होतं ऋषभ अचोलकरने. जर बघितलं सातत्याने बॅटिंग सुद्धा चांगली केली, फिल्डिंग सुद्धा चांगली केली आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा महेंद्र बॅट अगोदरच फिरली. चेंज ऑफ द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं महेंद्र कांबडी. ही खासियत आहे महेंद्र कांबडी याची. गोलंदाजीमध्ये हा डॉट बॉल जातोय. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढवेल न्यू स्टार कॉमन टीम समोर, कारण मोठं टार्गेट चेस करायचं आहे न्यू स्टार कॉमन टीमला चॅम्पियन बनण्यासाठी. 38चं टार्गेट आहे. 5 आलेले आहेत. हवेत बॉल आहे. उडवले बॉलला, लॉंगनच्या बाहेर पाठवले सरळ 4 रनसाठी अमान शेखने. षटकार. वॉट अ शॉट. बघितला पण कोहलीच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. बघितलं ऑन दी ऑफ खेळलं होतं या बॉलला, लॉंगनच्या बाहेर. परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट चांगलं केलं आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला बाउंड्रीचा. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 11 रन्स. 11 विदाउट लॉस. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र कांबडी. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 रन्स खर्च करतोय. 18 पेक्षा जास्त, जवळजवळ 19च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 तर आलेले आहेत. राऊंड विकेट. क्लिंग बॉल. ट्रिपलला उद्ध्वस्त होते. जजमेंट थोडंसं चुकलं अमान शेखचं आणि ट्रिपलला उद्ध्वस्त. हा विकेट मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या टीमसाठी बॉलर महेंद्र कांबडी. जजमेंट करण्यासाठी चुकला हे आपण बघितलं. लक्षात असायला पाहिजे आपला लेग स्टंप कुठे आहे, ऑफ स्टंप कुठे आहे. टप्पा चुकला. त्यानंतर आपण बघितलं असं वाटलं की वाईट जाईल की काय, मात्र या डावी एसटी या ठिकाणी वाकवली आहे. अमान शेखनी एसटी दाखवली, त्यानंतर ही एसटी वाकवली आहे. अशा प्रकारे पहिली विकेट, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळते कॉमन बॉयज कॉमन टीमला. अमान शेख इज आउट. नवीन बॅटर अकबर शेख येतोय बॅटिंगसाठी. अतिशय चाणाक्ष चतुर्बुद्धी खेळाडू म्हटला जातो, मास्टर माइंड खेळाडू म्हटला जातोय अकबर शेख याला.
कॉमन क्रिकेटमधला. KPL मध्ये शौर्या वॉरियर्स टीममध्ये लगातार हा 6वा सीझन तो खेळताना दिसेल आणि 2 वेळा चॅम्पियन बनलेला आहे. तर सक्सेसफुल कॅप्टन ज्याला म्हटलं जाते KPL मधलं तोच अकबर शेख यावेळेस बॅटिंगसाठी आलेला आहे. बॉल शेष आहेत ते फक्त 1. 11 रन धावफलकावर आहेत. आणखीन 27ची आवश्यकता 7 बॉलमध्ये. ओ व्हाट अ शॉट, डीप स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलंय. एफर्टलेस शॉट आउट ऑफ द पार. सारनसाठी षटकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर न्यू स्टार कॉमन टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 17 रन. अंतिम षटक शेष. अंतिम षटकामध्ये तब्बल 21 रनची आवश्यकता असेल चॅम्पियन बनण्यासाठी न्यू स्टार कॉमन टीमला. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेच ओव्हरची सुरुवात करायची आहे. टीम मीटिंग प्लीज जास्त घेऊ नका, लगेच ओव्हरची सुरुवात करा. मागच्या पहिल्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय समाज कल्याणचे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी देवणीकर यांचं आगमन या मुख्य मंचावर आपण बघतोय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यंगस्टार ट्रॉफी 2026 मध्ये यंगस्टार ग्रुप मोरी यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. 6 बॉलमध्ये 21ची आवश्यकता. पहिल्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 24 चेस केल्या होत्या न्यू स्टार कॉमन टीमने आणि त्यावेळेस सुद्धा आपण बघितला राहिल अन्सारी स्ट्राईक एंडवर होता आणि या वेळेस 21 चेस करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतो सार्थक पिसाल. डिपेंड करायचे आहेत चॅम्पियन बनण्यासाठी. 21 रन बनवायचे आहेत त्या न्यू स्टार कॉमनला. 21 रन चॅम्पियन बनण्यासाठी. पहिलाच बॉल, चांगला बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी फ्लंबल होतोय, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि 1ने स्कोरमध्ये बदल. लेग पायचा इशारा पंचांचा. 5 बॉल शेष. 5 मध्ये 20 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी न्यू स्टार कॉमन टीमला. खरोखरच आज भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत. आज प्रजासत्ताक दिन, भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. समोर जी बाईक आहे त्याची लाईट बंद करा आपण प्लीज. बाईक समोर जी आता आलेली त्याची लाईट बंद करा. थँक्यू सो मच. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या यंगस्टार ट्रॉफीचं आयोजन केलं जाते आहे. ही फायनल मॅच आपण बघतोय न्यू स्टार कॉमन विरुद्ध कॉमन बॉयज कॉमन. सार्थक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. मात्र पंचांचा इशारा वाईड आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा होतोय. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 19 रनची आवश्यकता. चला टाइमपास करू नका प्लीज, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. हा बॉल आपण बघितला, थोडासा टर्न झाला हा बॉल, त्यानंतर बाहेर निघाला. दोन्ही बाजूने बॉलला मूव्ह करण्याची क्षमता आहे. लेफ्टीला सुद्धा लेग कटर टाकतोय हा गोलंदाज सार्थक पिसाल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल. उंच उडाले बॉल, मात्र फिल्डर बॉल खाली. महेंद्र कामडी कोणती चुकी नाही. चांगला कॅच. विकेट जाईल अकबर शेख याची. महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे कॉमन बॉयज कॉमन टीमला. अकबर शेख इज आउट. 4 बॉल शेष असतील. 4 मध्ये 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकार आणि 2 चौकार ठोकावे लागतील मॅच जिंकायला न्यू स्टार कॉमन टीमला. चला लगेच नवीन बॅटर, लगेच या, टाइमपास करू नका. नवीन बॅटर या ठिकाणी येताना दिसतो आपल्याला. अत्यशाम येतोय नवीन बॅटर आणि स्ट्राईक एंड सुद्धा अत्यशामच असेल. बॉल शेष आहेत ते 4 आणि 4 मध्ये 19ची आवश्यकता. खरोखरच मॅच रंगले आणि फायनल मॅच अप्रतिम. न्यू स्टार कॉमन वर्सेस कॉमन बॉयज कॉमन या यंगस्टार ट्रॉफी 2026 मध्ये. सार्थक कुठल्या प्रकारचं प्रेशर घेत नाहीये आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. बघितलं, फक्त टर्न केले. या बॉलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 3 बॉलचे शेष राहतील. 3 बॉलमध्ये 18ची आवश्यकता आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकावे लागतील. ते राहिल अन्सारी याला आणि क्षमता आहे राहिल अन्सारी याच्याकडे की तो 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकू शकतोय. बघूया सार्थक. हा बॉल अतिशय महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. या बॉलवर षटकार यायलाच पाहिजे न्यू स्टार कॉमन टीमसाठी. सार्थक राईट आर्म ओव्हर द विकेटने
राहील अन्सारीसाठी. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईटचा इशारा पंचांचा. 17ची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी हवे आहे. 3 बॉल शेष. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकावे लागतील राहील अन्सारी याला. सार्थक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. ओहो व्हाट अ शॉट. बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पहिला षटकार तर आलेला आहे. आणखीन 2 षटकार ठोकावे लागतील. हे बघितलं काय जबरदस्त बॅट स्विंग होती. बॉलला सरळ स्लॉक केला आणि पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. आयएसपीएल मध्ये हा 9वा असता. एवढ्या लांब या बॉलला पाठवलेला आहे. षटकार येतोय आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 27 वर. 11ची आवश्यकता आहे. 2 बॉल शेष. हा बॉल सुद्धा महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. या बॉलवर सुद्धा षटकार यायला पाहिजे. या बॉलवर षटकार जर आला तर अंतिम बॉल पर्यंत हा सामना जाऊ शकतोय. ह्याला बोलतात फायनल मॅच. सार्थक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अकबर शेख राहील साडी. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईटचा इशारा. यावेळेस जर आपण बघितलं तर इक्वेशन असं आहे 2 बॉल 10 रनची आवश्यकता. 1 चौकार 1 षटकार ठोकावा लागेल. कमीत कमी 4 रन यायला पाहिजे येणाऱ्या बॉलवर. 2 बॉल 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला. ओ ह्या वेळेला बेस्ट टाइम शॉट. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल आणि रनआउटची संधी आहे आणि या ठिकाणी रन कंप्लीट. दोन रन कंप्लीट आहेत आणि अशा प्रकारे अंतिम 1 बॉल 8 रनची आवश्यकता. चला आय थिंक बेल्स ब्रेक झाल्या नव्हत्या. त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. अंतिम 1 बॉल 8 रनची आवश्यकता आणि पोमनच्या ग्राउंडवर असा कारनामा झालेला आहे. 1 बॉलमध्ये 8 रन बनले होते. 1 वाईट टाकला. 1 रन धावून काढली. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्या बॅटरने षटकार ठोकला होता. हे दृश्य मी माझ्या समालोचन करण्याच्या समोर आपण बघितलेलं आहे. 1 बॉल 8ची आवश्यकता. या ठिकाणी गलतीचे मिस्टेक जर झाली तर त्या ठिकाणी नक्कीच फायदा मिळू शकतोय तो न्यू स्टार कामन टीमला. नाहीतर एक फेअर डिलिव्हरी या ठिकाणी चॅम्पियन बनवू शकते ती कामन बॉयज कामन टीमला. 1 बॉल 8ची आवश्यकता. शेवटचा बॉल घेऊन जातोय सार्थक पिसाल. चांगला बॉल. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. चॅम्पियन बनलेला आहे तो कामन बॉयज कामन टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड जबरदस्त कामगिरी कामन बॉयज कामन टीमने केली आहे. 38चं लक्ष ठेवलं होतं आणि त्यानंतर हा सामना जिंकलेला आहे तो कामन बॉयज कामन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.
मध्ये भाग घेतलेला आहे आणि ज्यामधून आपण बघितले दोन संघ कामेंचेच दोन्ही संघ होते जे फायनलमध्ये ज्यांनी जागा पक्की केली होती आणि फायनलमध्ये आपण बघितलं तर बाजी मारली ती कामन